नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की मी स्लीव्ज ही तयार केलेली आहे। स्लीव्ज तयार केलेली आहे, तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो पफ स्लीव्जचा आहे। तर पफ इथे नॉर्मल पफ तयार होईल आणि ती कशा पद्धतीने मी कटिंग केली आहे ती मी तुम्हाला दाखवते। तर हिची पूर्ण उंची 11ची आलेली आणि मला नॉर्मल पफ पाहिजे म्हणून मी हाईट थोडीच घेतलेली आहे। माझी उंची ही 9.5ची, जी हाईट आहे ती 9.5ची आहे। मी फक्त 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेली। तर मी कशा पद्धतीने कटिंग केली ती मी तुम्हाला दाखवते। अशी आपण घडी टाकतो आणि 9.5 इतकी आपली स्लीव्ज आपल्याला तयार करायची होती आणि प्लस आपण त्यात 1 इंच मिळवून घेतो। तर ते 1 इंच म्हणजे इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच ती मी स्टिच केलेली आहे, त्यामुळे ती दाबली गेली त्यात। आणि इथे आपली जी छातीचा चौथा भाग असतो त्यात प्लस 1 इंच मिळवून आपण हे माप काढत असतो। तर मी ते काढलेलं आहे। तुमचं ज्या मापाची छाती असेल तिचा चौथा भाग करून त्यामध्ये 1 इंच मिळवून तुम्ही हे माप टाकू शकता। तर अशा पद्धतीने मी ही कटिंग केलेली आहे आणि वरती मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन इथे हे 2 इंचावरती मार्किंग करून असा मुंड्याचा आकार दिलेला आहे। तर मी अशा पद्धतीने ही स्लीव्ज कटिंग केलेली आहे। आपल्याला जेव्हा पफ तयार करायचा असतो तेव्हा इथे अशी मधोमध कट टाकून घ्यायचा, म्हणजे आपल्याला त्याचा सेंटर कळतो अशा पद्धतीने, किंवा मग अशी मार्किंग करून घ्यायची। तर आपण 2 इंच इकडे जे माप घेतलेलं आहे इथे 2 इंच इथे देखील मार्किंग करायची, इकडच्या साईडने देखील 2 इंचावरती मार्किंग करायची। आणि आपला जो हा मुंड्याचा जो माप आलेला असतो त्या मापेतच आपण चुन्या टाकायच्या। आपल्या क्लायंटचा जो मुंडा असेल तितकी मार्जिंग आपली राहिलीच पाहिजे, जी आपल्याला अटॅच करायला पाहिजे असती। तर मी हे 2 इंच जे घेतलेलं आहे ते मी मोजून घेतलं आणि त्या 2 इंचामध्येच मी प्लेट टाकते। कमीत कमी 3 प्लेट ह्या तयार होतात छोट्या छोट्या। अशा पद्धतीने तुम्ही प्लेट टाकून आणि त्या पॅक करून घ्यायच्या टिप टाकून। त्याच पद्धतीने या साईडने देखील तुम्ही 3 चुन्या टाकून पॅक करून घ्यायच्या। अशा पद्धतीने मी चुन्या टाकलेल्या आहे। तर आता पफ कसा तयार होतो, अशा पद्धतीने हा पफ तयार होतो। तर त्याचा सेंटर इथे असा धरायचा अशा पद्धतीने हा पफ तयार होतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पफ कसा तयार होतो तेच दाखवणार होते। किती मापावरती चुन्या कशा टाकायच्या ते तुम्हाला कळालंच असेल आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी मी कटिंग नाही दाखवली, फक्त तुम्हाला चुन्या टाकून पफ कसा तयार होतो ते मी आजच्या व्हिडिओत दाखवलं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। अशाच महत्त्वाच्या ज्या टिप्स असतात त्या मी माझ्या चॅनलवरती टाकत असते।